नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्लॉग बनवायचं कारण हेच की आज आम्ही बसलोय जेवायला. विद्यार्थी मित्र आमचे सगळे रूममेट इथं पाहू शकता, आलोक पण आहे. आणि जेवण करत असताना हा विचार आला की मित्रांनो, आम्हाला आज इतकं भारी जेवण भेटलेलं आहे. डाळ भात वगैरे खूप मस्त, डाळ भाताची क्वालिटी वगैरे एकदम भारी आहे. आणि बाकी जेवणसुद्धा खूप छान आहे. सुक्की भाजीमध्ये आम्हाला सोयाबीन मिळालेलं आहे आणि रश्श्यावाल्या भाजीमध्ये हरभऱ्याची भाजीसुद्धा भेटलेली आहे आणि चपात्या आहेत. ही जेवणाची क्वालिटी पाहून विद्यार्थी खूप खुश झालेले आहेत, कारण खूप दिवसांनी विद्यार्थ्यांना हे जेवण मिळालेलं आहे. हे जेवण, असं जेवण आम्हाला सतत भेटत नाही मित्रांनो. विद्यार्थ्यांची जेवणाची थोडी परिस्थिती आहे, पण खातात विद्यार्थी. तसं इतकं पण घाण नाही भेटत, म्हणजे थोडंसं क्वालिटी डाऊन आहे. पण आज इतकं भारी जेवण आहे ना, म्हणजे मित्रांनो काय सांगतो मला. डाळ भाताची चव अगदी घरासारखी आहे आणि चपाती भाजीसुद्धा खूप छान आहे. माझा दाढीचा प्रॉब्लेम असल्या कारणास्तव मी फक्त डाळ भातच खात आहे. मागचं बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करा मित्रांनो. रूमवरची पोरं असत राहत असतात आणि हॉस्टेलचे विद्यार्थीसुद्धा असत राहत असतात, त्याला इग्नोर करा. तसं तुम्हाला जेवणसुद्धा दाखवतो मी. हा तुम्ही डाळ भात वगैरे पाहू शकता, एकदम मस्त असं छान झालेलं आहे. कोथिंबीर वगैरे, मिरची तर त्याच्यावर तडका बिडका मारलेला, डाळ एकदम क्वालिटी आहे. इथे आपला डाळ भात पाहू शकता मस्तपैकी. आणि पापडसुद्धा आम्हाला भेटलेले आहेत मित्रांनो. हे पापड बघू शकता. पापड आम्हाला रोज भेटणं गरजेचं आहे, पण आज भेटलेले आहेत महिन्यातून कितीतरी, आणि त्यासाठी विद्यार्थी खूप खुश आहेत. आलोक भाऊ, आपलं काय म्हणणं आहे ह्या विषयावर? जेवण आपल्याला चांगलं भेटलेलं आहे म्हणून. नक्कीच खूप छान भेटलेलं आहे आपल्याला. थोडं कॅमेराकडे पाहाल का तुम्ही? हो, आता बोला. मला बोल ना राव. नाही मला नाही बोलता येत राव. चांगलं भेटलं एवढं तरी सांग. चांगलं भेटलंय जेवण. हो. खूप आज तरी चांगलं भेटलं. मग याबद्दल तुमचं म्हणणं काय? या तुम्हाला हॉस्टेलला किती दिवसातून हे चांगलं भेटलंय जेवण? एवढे आल्यापासून? मी आल्यापासून तरी एकदा भेटलं भेटलंय आणि इथून पुढे पण देत राहा चांगलं असं. बरोबर. तरी मित्रांनो, आपण ही गोष्ट सतत आपल्याला पाहिजे, जेवण चांगलं पाहिजे. बाकी काय नाही, आपल्याला हॉस्टेलच्या सोयीसुविधा भेटतच असतात. बाबासाहेबांचे ते उपकार आहेत आपल्यावर. आणि बाकी काय नाही, जेवणाची क्वालिटी अत्यंत छान आहे. आपण थोडा मुलांचा रिव्ह्यू घेऊ. वैभव, तू जेवण केलं का? वैभव, तू जेवण केलं? नाही, अजून जेवण करायचंय. तुला जेवणाची क्वालिटी कशी वाटली आज? आजची जेवणाची क्वालिटी एकच नंबर आहे. हे ह्याच्या आधी आपलं जेवण किती चांगलं कधी भेटलं होतं? काही वर्षापूर्वी. हा. तर मित्रांनो, आज जेवण इतकं छान भेटलेलं आहे की विद्यार्थी खूप खुश आहेत. आपण अनिल भाऊ यांचं पण आपण हे घेऊ, फीडबॅक घेऊ. अनिल भाऊ, आपलं जेवण कसं वाटलं आजचं? एकदम मस्त जेवण आहे. याच्या आधी आपलं जेवण कधी चांगलं भेटलं होतं तुम्ही सांगू शकता आजच का? पहिल्यांदा भेटलं चांगलं. आज पापड सुद्धा भेटले असं ऐकण्यात सर्व आलं. काय भेटलंय आजच्या दिवशी. हो, सलाड सुद्धा भेटलेलं आहे, लिंबू सुद्धा भेटलेलं आहे. 140 रुपये किलो लिंबू झालेलं आहे मित्रांनो. सगळं भेटलं. बरोबर. तरी असं हॉस्टेलनी प्रत्येक दिवशी जेवण द्यावं. आम्ही गेल्यावर सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना जेवण देणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? दिलंच पाहिजे सर्वांना. हे आपल्या बाबासाहेबांचे उपकार आहेत मित्रांनो आपल्यावर. त्यासाठी हे विसरू नये. हे जेवण आपल्याला भेटतंय तर ते खावे आणि अभ्यास करून मोठं व्हावे, हेच आपलं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. तर भावा, तुझं कसं जेवण आहे? जो नवीन विद्यार्थी मित्र आपला, नवीन ॲडमिशन आहे, तुला जेवण याच्या आधी कधी भेटलं होतं चांगलं? त्याच्या आधी घरी गेल्यावर जेवण याला चांगलं भेटलं असेल शक्यतो मित्रांनो. तर मित्रांनो, हेच आपल्या हॉस्टेलची हे रियालिटी. हे आपले नवीन विद्यार्थी मित्र आहेत. तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं मित्रांनो? एकदम छान झालं. याआधी हॉस्टेलला आले तेव्हा कधी चांगलं जेवण भेटलं होतं? आम्हाला थोडंफारसं ठीकच असते. ठीक आहे, काय नाही. थोड्या मुलं ॲडजस्टमेंट करतच असतात मित्रांनो, पण ही आमची नियमाची मेनूची सूची मित्रांनो. ह्या गोष्टी आम्हाला भेटत असतात. पण जाऊ दे मित्रांनो, खूप भारी आहे आमचं जेवण आजचं, एकदम ओकेमध्ये, काहीच अडचण नाही आहे. भारी वाटलं आज. तर काय नाही, एकदम मस्त. आजचं पुरतं एवढं 4 मिनिटाचा 5 मिनिटाचा व्लॉग राहणार आपला फक्त हा. बाकी इतकं काय नाही. तर जेवतो मित्रांनो. आणि लाईक करा तुम्ही, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. थांबा मित्रांनो, जाऊ नका. लाईक करून सबस्क्राईब करून थांबा 2 मिनटं. आपण विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर वरती जाऊन पाहू आपण विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे जेवणाविषयी आजचा. तर तुषार इथं आलेला आहे. तुषारला पण आपण विचारू जेवण कसं वाटलं. तुषार, आजचं जेवण तुला कसं वाटलं? तुषार, जेवण हॉस्टेलला आल्यापासून जेवण खूप छान होतं. आज राहुलने आम्हाला पापड दिल्याबद्दल राहुलचे खूप मनापासून आभार मानतो. इधर आमचा आचार्य राहुल है. राहुल, आज तूने खाना खूप अच्छा बनाया. ऐसे ही तू अच्छा रोज खाना बनाया. ऐसे हमारी स्टूडेंट की इच्छा है, विश है. और ऐसा ही तो बनाना चाहिए और पापड़ भी पर रोज देना चाहिए. ऐसे मौसी लोग को भी ले लेना. हाँ, नहीं मौसी नहीं, वो सर खवलते मुझे.
तर मित्रांनो हे जेवण आम्हाला खूप भारी वाटलेलं आहे. तर आपण एकदा विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊ, काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं पाहूयात. काय विषय आपलं फीडबॅक सांगा. तर मित्रांनो आपले हॉस्टेलचे दिग्विजय भाऊ म्हणजे ते आपलं हॉटेल मॅनेजमेंट करत आहेत. त्यांना जेवणाची चांगली म्हणजे नॉलेज आहे, म्हणजे त्यांना जेवणाचं कसं काय. तर तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं दिग्विजय भाऊ? आजचं जेवण थोडं बरं होतं, पण रेग्युलर जर असं जेवण भेटलं तर बरं होईल. हो. कारण रेग्युलर बेसिसवरती असं जेवण आपल्याला भेटत नाही. बरोबर. राईसची क्वालिटी नसती, चपात्या Right. वगैरे या ग्रेव्ही जे मारतो त्याला हा. काही चव नसती. बरोबर. ते सगळे ग्रेव्ही सगळ्या कच्च्या राहतात. पापड पण नसते पापड पण नसतात, फळं पण रेग्युलर भेटत नाही. सकाळचं बरोबर. मॉर्निंगला आपल्याला नाश्त्याला पण काय आहे ते रेग्युलर भेटत नाही. फळं नसतात कधी, तर Right. कधी दूध नसतं. सगळं मेनू सायकल मेनू हा रिपीट होत नसतो. हो. पोहे तर पोहेच 8 दिवस केले जातात. ठीक तर आहे, अशा पण प्रकारे चालू आहे हॉस्टेलमध्ये. तरी जर दुरुस्त झालं तर हे चेंजेस जर झाले तर फार बरं होईल. आणि थँक्यू सो मच. थँक्यू दिग्विजय भाऊ आपलं फीडबॅक दिल्याबद्दल. तर मित्रांनो विद्यार्थ्यांची कंडिशन आहे मित्रांनो, तरीसुद्धा विद्यार्थी जगतात आणि आपल्या बाबासाहेबांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात हे शिकून या गोष्टी. तरी मित्रांनो काहीच अडचण नाही आहे आपल्याला. इथं कोणी असेल का? इथं आपले डॉक्टरसुद्धा बसलेले आहेत. डॉक्टरांना सुद्धा जेवणाचं खूप अतिशय नॉलेज आहे. डॉक्टर तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं तुम्ही सांगाल का आम्हाला व्हिडिओमध्ये? ठीक आहे ठीक आहे. याआधी तुम्हाला चांगलं जेवण केव्हा भेटलेलं आहे? कशाबद्दल म्हणते आपलं जेवण हो जेवणाविषयी म्हणजे कधी भेटले ते का? चांगलं जेवण थोडं म्हणजे अशी आजची चव थोडी चांगली आहे. नाही ठीक आहे, काय अडचण? मॉडरेट आहे. ओके डॉक्टरचं असं म्हणणं आहे. काय अडचण आहे डॉक्टर? थँक्यू तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल. तर मित्रांनो हे आजचं जेवण खाऊन विद्यार्थी खूप खुश झालेले आहेत. असंच जेवण आपल्याला रोज मिळावं अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मला लय तन्मय तुला आजचं जेवण कसं वाटलं तन्मय बाळ? मांगार लय आहे येड्यात काढतोय ह्यो पण तन्मय चेष्टा करतोय तन्मय. तसं मित्रांनो जेवण खूप चांगलं होतं, पापड वगैरे पण होते आम्हाला मस्तपैकी. वरती आहेत का वैभव मित्र परिवार आपला? तर अजून आपण तिसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी करूया की आपल्याला जेवण कसं वाटलं. पाहूया चला. शामिल जेवण इथं आहे, जेवणाचं काय असेल सांगू शकतो? हॉस्टेलचं जेवण आज एकच नंबर होतं. इतकं चविष्ट आणि स्वादिष्ट होते की मी बोट चाकतच राहिलो. बरोबर. तुला कसं वाटलं सर? मला पण खूप भारी वाटलं आजचं जेवण. खूप दिवसांनी इतकं चांगलं आपल्याला जेवण भेटलेलं आहे. पापड सुद्धा भेटले, सलाड सुद्धा भेटलं. बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर. खरं जय आहे. भीम. जय भीम मित्रांनो. तर मित्रांनो आपण राहुल कडून आपला फीडबॅक घेऊया. ऐसे ही खाना देंगे, ऐसे ही खाना देंगे. कल से कल से पापड़ विपड़ देंगे क्या? सब देंगे, सब देंगे. और चांगला सलाड देंगे. विलाड? सब देंगे. खाने की क्वालिटी सब देंगे. अच्छी? अच्छी. तर आमचा आचार्य आता डायरेक्ट फायनल डिसिजन आचार्याचा की जेवण एकदम क्वालिटी भेटणार आम्हाला. तर विद्यार्थी याबद्दल खूप खुश येतं. धन्यवाद राहुल भैया आणि धन्यवाद आमचे सरांचं. ओके इथं आपला दोस्त होऊ शकता. ह्याचे पण ब्लॉग लवकर सुरू होणार आहेत. सबस्क्राईब करा, भाऊला लाईक करा, हा. कमेंट करा. आणि यो भाऊ पण व्हिडिओ बनवत असतो, याला पण लवकर सबस्क्राईब करा. याचे पण कमेंट व्हिडिओ करा लवकर सुरू म्हणजे सगळेजण व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आपल्या भाऊला सबस्क्राईब करून फुल मदत करा. कारण की कसं आहे गरिबीतून वरती जाणारा आमचा भाऊ आहे ते. धन्यवाद भावा, धन्यवाद धन्यवाद. ओके तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया नवीन एकदा नवीन पुढच्या व्लॉगमध्ये.